नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा मी काय बनवत आहे. तर मी आज बनवणार आहे मस्त अशी चटपटीत मेथीची भाजी. तर आता आहे ना मेथीची भाजी मी अशी 2-3 पाण्याने ना एकदम स्वच्छ धुवून घेतली आणि ती अशी छान अशी बारीक चिरून घेतली आहे. तर काय झालं माहिती आहे का, तर मावशी आली आहे माझी, म्हणजे तिला आणले. आता वयामानाने कशी सारखी तब्येत तिची आजारी असते. आता तिला जेवण वगैरे पण अजिबात जात नव्हतं आणि इथं आणल्यापासून ना 2 दिवस झाले ती जेवत पण नाही नीट. असं थोडंसं काहीतरी भात जरासा खाईल, नाहीतर अर्धी चपाती, भाकरी असेल तर थोडीशी चतकूर भाकर, एवढंच तिचं जेवण आहे. तर मग मलाही वाईट वाटतं. म्हटलं मावशी तुला बरं नाही, आजारी आहे म्हणून तुला आणलं 2 दिवस की जागा बदल होईल आणि तुला जरा बरं वाटेल. कारण मावशीला लेक पण नाही आहे आणि लेकीप्रमाणे तिने मलाही लई असं जीव लावला आहे. तर माझाही जीव तेवढाच तिच्यात अडकतो, जेवढा माझा माझ्या आईमध्ये अडकतो तेवढाच तिच्यामध्ये, कारण तिने मला जीव पण भरपूर लावला आहे. तर मग तिला म्हटलं चल आता 2-3 दिवस माझ्याकडे राहा, म्हणजे तुला कसं जरा तब्येत पण तुझी व्यवस्थित होईल आणि चांगलं तुला थोडं थोडं करून घालते. तिची मुलं सुना पण तिला छान सांभाळतात, पण एक लेकीची माया वेगळीच असते ना. तर मग मी तिच्यासाठी ना आज अशी छान चटपटीत भाजी बनवली आहे. बघा कशी बनवली आहे ते. आणि हा ठेचा ना असा एवढा मस्त म्हणजे एकदम असा चटपटीत झाला, त्याच्यामुळे ह्या भाजीला ना खूप छान चव आली. आणि तिने ना तुम्हाला खरं सांगू, याच्याबरोबर ना अशा गरम गरम ना मी बाजरीच्या भाकरी केल्या. तिने चक्क आज एक भाकर खाल्ली. ती स्वतः मला म्हणते की मी आज खरंच खूप दिवसाने पोटभर जेवली. का तर म्हणते ही भाजी ना एवढी चवदार लागली खायला, म्हणजे माझं पोट भरलंय पण माझं मन भरेना झालंय. म्हणते असं झालंय किती खाऊ किती नाही, एवढी ती तोंडाला चवदार लागते. आणि नंतर मी पण जेवली. खरंच ही भाजी एवढी टेस्टी लागली ना, खूप सुंदर लागली. आता तुम्हाला जर म्हणजे आवडली असेल ना, तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीत एकदा अशी मेथीची भाजी ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आहे ना इथे बघा एक साईडला मी छान भाकरी पण केल्या होत्या आणि आता तव्याकडे बघू नका, कारण आहे ना तव्यावर मी आधीच आहे ना आपलं हे भाजून घेतला होता सगळा ठेचा, त्याच्यामुळे तो थोडा काळा झाला. म्हटलं काय हरकत नाही, चला आता याच्यावर मी भाकरी जरा बनवते. ती शिजत टाकल्यावरच मावशीला एवढा छान वास येत होता. मावशी म्हणते उद्या परत बनव बरं का मला. म्हटलं ठीक आहे ग मावशी, बनवेल. म्हटलं तू जरा व्यवस्थित खा, तब्येतीची काळजी घे आणि व्यवस्थित, म्हणजे कसं 2 घास नीट खाल्लं तर तब्येत पण जरा व्यवस्थित होते. वयामानाने कसं जरा काळजी घेतलीच पाहिजे तब्येतीची ना. आता चला मंडळी, तुम्ही पण जेवायला या. बाय.